गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. नमस्कार. आमच्या या चॅनलवरती आज आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अशोक काळे आलेले आहेत. त्यांना मी आता सुरुवातीला काही प्रश्न विचारते आहे आणि आजच्या आपल्या पॉडकास्टची सुरुवात करत आहोत. नमस्कार काळे काका. नमस्कार. आपले पुन्हा एकदा स्वागत करते आहे मी. आणि आपली सुरुवात करताना मला तुमच्या बालपणाबद्दल किंवा कॉलेजचं शिक्षण किंवा व्यवसाय याबद्दल थोडक्यात जरा माहिती लिहिली तर बरं पडेल. तर आपण विचारलंच आहे. तर माझं नाव अशोक नरहर काळे. आम्ही खरे मूळचे नाशिकचे रहिवासी आणि माझं सगळं शिक्षण नाशिक येथेच झालं आणि पुढे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी केली आणि त्याच्यानंतर मला 1962 बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये मी इंजिनियर म्हणून रुजू झालो आणि तेव्हापासून माझा व्यवसाय हा कॉर्पोरेशनच्या सर्व्हिसमध्येच गेला आणि कॉर्पोरेशनच्या सर्व्हिसमध्ये मी जवळजवळ 36-37 वर्ष सर्व्हिस केली आणि इंजिनिअरिंगपासून तर शेवटी डायरेक्टर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि प्रोजेक्ट्स ह्या पदावरती मी 1998 साली रिटायर झालो, निवृत्त झालो. छान. मला असं म्हणायचं की या सगळ्या प्रवासामध्ये तुमचा हा जो प्रवास होता त्यात घरातलं धार्मिक वातावरण किंवा संस्कार याच्याही बद्दल जरा थोडं जाणून घ्यायची इच्छा आहे. नाही, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे आमच्या घरी आमची कुटुंब खूप मोठं होतं. आई वडील आणि आमचे भाऊ बहिणी सगळे मिळून पुष्कळ कुटुंबाचे सदस्य होते आणि त्यामुळे आमचं वातावरण तर धार्मिक होतंच. आणि त्याला दुसरं कारण असं की माझी आई जी होती ती वणी म्हणजे आपल्याला कल्पना असेल की सप्तशृंग गड जिथे आहे त्या वणीचे माझे मामा तिथे असायचे आणि त्यामुळे आम्ही दर दिवाळीला मामाकडे जायचो. त्यावेळेला गडावरती म्हणजे सप्तशृंगी गडावरती जायचो आणि तिथे यायचो. आणि योगायोग असा होता की मला आमच्या घराच्या जवळ मी जिथे राहायचो तिथे दत्त मंदिर जवळ होतं. त्यामुळे रोज आम्हाला दत्त मंदिराचं दर्शन व्हायचं आणि त्यामुळे आई वडील आणि सगळ्यांच्या दृष्टीने आमचं वातावरण घरातलं धार्मिकच होतं. अगदी घरी त्यावेळेला देवघर नव्हतं, पूजा अर्चा अशी फारशी नव्हती, परंतु या मामांमुळे आमचं नेहमी त्याच्याकडे
फारसं लक्ष असायचं. बघ, म्हणजे दत्त संप्रदायाची म्हणजे दत्ताची ओढ पहिल्यापासूनच तुम्हाला ती दत्ताची ओढ खरंच पहिल्यापासूनच. होती. आणि आता असा प्रश्न आहे की धार्मिक वातावरणातलं की दत्त संप्रदायातलं दत्तात्रेयांबद्दलची तुमची ओढ जी होती, मग गुरुदेवांच्याकडे कसे वळलात, तिथे कसे काय आलात? हो बरोबर. त्यावेळेला काय की गुरु कोण आपले कोण अशी काही कल्पना त्यावेळेस कधी नव्हती कॉर्पोरेशनमध्ये लागल्यानंतर. कारण त्यावेळेला वय असेल 25-26. माझं लग्नही वयाच्या साधारणतः 27-28व्या वर्षी झालं. तेव्हाही काही असं वाटलं नव्हतं. पण साधारणपणे कॉर्पोरेशनच्या सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर ज्या आमच्या कॉर्पोरेशनच्या व्यवसायानिमित्त जे आमचे बॉस म्हणा किंवा कलिग म्हणा यांचे जे संबंध आला त्याच्यामध्ये आपले भाऊसाहेब गोळे म्हणून आमचे होते. ते माझे बॉस होते एकेकाळी. ते होते डेप्युटी चीफ इंजिनियर, मी होतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि त्यावेळेला माझा हे गोळे ह्या गुरुदेवांच्या चरणी प्रसंग ज्या वेळेला आले त्यावेळेला आमचा ह्या गुरुदेवांच्या चरणी येण्याचा आम्हाला भाग्य मिळालं. ओके. आणि ते संबंध असा होता की गुरुदेवांचे इथे मुंबईमध्ये भाऊसाहेब गोळ्यांच्या घरी, भाऊसाहेब गोळे त्यावेळेला माहीमला शीतळा कृपा बिल्डिंगमध्ये राहायचे. त्यावेळेला भाऊसाहेबांकडे ते स्वामी येणार होते, म्हणजे आपले रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज. ही गोष्ट आहे जानेवारी 1979 सालची. अच्छा. आणि त्यावेळेला ते यायचे. त्यावेळेला गोळे साहेबांनी आपले कलिग म्हणून आम्हाला बोलवलं त्यांनी. आणि मग त्यांच्या घरी आम्ही त्या दिवशी येणार होते. गुरुदेव काय ते 4-5 जानेवारी असेल, संध्याकाळी 7-7:30ला ते गाडी घेऊन येत असत. ते आले आणि त्यावेळेला आम्हाला तिथे हजर राहण्याची संधी मिळाली. आणि तो स्वागत सोहळा पाहून आम्हाला प्रथम धार्मिकतेची खरी जाणीव झाली खरं म्हणजे. कारण त्यांचं ते स्वागत गोळे साहेबांनी केलं. ते अगदी सोहळं नेसणं, हातामध्ये तो हे घेऊन आपलं काय कलश घेऊन दुधाचं त्यांच्या चरणावरती दूध सोडून, आणि त्यांना जेव्हा त्यांच्या घरामध्ये ते प्रवेश करते झाले त्यावेळेला पाहून आम्हाला आमचे तर एकदम, आणि त्यांचा गुरुदेवांचा चेहरा त्यावेळेला प्रथम पाहिलं तेव्हा आम्हाला वाटलं काय प्रत्यक्ष त्यात आम्ही दत्त बघतो. आणि त्यामुळे त्यांचं हे जेव्हा पाहिलं तेव्हा खरोखरच आम्हाला इतका आनंद झाला. आणि मग ते घरी येऊन तिथे बसले. आणि त्यांना मग विश्रांतीची गरज असल्यामुळे त्या दिवशी ते बसले तिथे. मग गुरुदेवांची स्वतंत्र खोली त्यांनी दिली होती गोळे साहेबांनी. आणि तिथे बसल्यानंतर मग आम्ही त्या दिवशी निघून गेलो. आणि सकाळी मग त्यांच्या दर्शनासाठी मात्र आमचे जे काही त्यांचे मित्रमंडळी होते आम्हाला सकाळी दुसऱ्या दिवशी बोलवलं होतं. ओके. मग तिथे गेल्यावर काय? हो, तर तो दुसरा दिवस म्हणजे माझ्या खरंच मला वाटतं तो दिवस म्हणजे माझ्या दृष्टीने फार अविस्मरणीय असा होता. कारण असं काय गुरु वगैरे ह्या गोष्टी काय आम्हाला तशी कल्पना नव्हती. गुरु म्हणजे फक्त आमचे शिक्षक, टीचर एवढीच आम्हाला माहिती. त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्ही गेलो आणि त्यांच्या खोलीमध्ये जेव्हा गेलो, कारण बाहेर बरेच 8-10 माणसं उभी होती तिथे, आम्हाला त्यांनी गोळे साहेबांनी आत घेऊन गेले. गोळे साहेब नेहमीच्या सोहळ्यामध्येच असायचे त्यांच्या सहवासात असल्यामुळे. आणि आज बोलवल्यानंतर आम्ही आपलं उभं राहून, कधी असं काही त्यावेळेला कल्पनाही नव्हती, साष्टांग नमस्कार वगैरे घालण्याची नव्हती. आम्ही आपलं उभं राहिलो, नमस्कार केला. आणि मग गोळे साहेबांनी माझं इंट्रोडक्शन त्या गुरुदेवांना करून दिलं की हे मिस्टर काळे, अशोक काळे आमच्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. आणि त्यांना जरा गोळे साहेबांना माहिती होतं मला सर ज्योतिषशास्त्राचा नाद आहे, तर म्हणे यांना ज्योतिषशास्त्राचा नाद आहे म्हणे थोडासा, ते हे करतात म्हणे ज्योतिषशास्त्राचं माहिती आहे थोडीशी. तर गुरुदेवांनी माझ्याकडे असं जरा डोळे वटारून पाहिलं. आणि मग गुरुदेवांनी मला विचारलं, का काळे साहेब तुम्हाला कुंडली वगैरे करता येते का? म्हटलं हो गुरुदेव, मी कुंडली करू शकतो. मग गुरुदेव असे बोलले, मला काही कळलं नाही. गुरुदेव म्हणाले, बघा मग आमचा गुरु कुठे आहे. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं की हे काय काय विचारतात गुरु. म्हटलं हो गुरुजी, मी कुंडली करू शकतो. मग म्हटलं गुरु, आणि आम्हाला काय विचारायचं तसं गुरुदेवांना विचारलं की मग महाराज तुमचा जन्म कधी झाला, कुठे झाला हे आम्हाला लागतं म्हटलं, आणि किती वाजता झाला. तर गुरुदेव म्हणे, असं का, बरं माझा जन्म घ्या म्हणे तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का रायतळे गाव. म्हटलं हो, म्हटलं मी नगरलाच होतो, मिंटू साहेब 12वी माझी नगरला झाली. म्हटलं रायतळे म्हणे नगर जिल्ह्यातला आहे, तिथे माझा जन्म झाला. आणि त्यांनी जन्मतारीख आहे सांगितली 16/2/1934. आणि म्हटलं महाराज किती वाजता झाला, तर ते म्हणे हा मध्यरात्री झाला. आता हे सगळं ऐकलं झालं आणि आम्ही गेलो. नमस्कार पण असा नुसतं वाकून नमस्कार केला आणि गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही आपली मस्त त्यांची कुंडली वगैरे करून घेतली. मला ती येते माहिती, त्याप्रमाणे कुंडली केली पंचांगाप्रमाणे. आणि दुसऱ्या दिवशी परत दर्शनाला गेलो. त्यावेळेला गुरुदेवांनी विचारलं नाही, गुरुदेवांना सांगितलं महाराज ही कुंडली आणली आपली करून. मग महाराजांनी, अरे
महाराजांना वाचून दाखवली कुंडली. म्हणजे आमच्या कुंडली शास्त्रामध्ये असतं प्रथमस्थान द्वितीय स्थान. तर गुरुदेवांनी विचारलं, अरे वा, तुम्हाला कुंडली करता येते? तर मग कळलं ना माझा गुरु कुठे आहे. आणि त्यावेळेला आमच्यामध्ये एकदम त्याचा परिणाम झाला, कारण गुरुदेवांच्या कुंडलीमध्ये गुरुदेवांचा गुरु हा प्रथमस्थानी होता. तेव्हा आम्हाला कळलं की आमचे गुरु ते असावेत अशी शंका त्यावेळेला मनात आली. आणि आम्ही त्यांच्या दर्शनाला, मग त्यावेळेला आम्ही अगदी वाकून गुडघ्यावरती नमस्कार केला आणि मग गुरुदेवांचे आशीर्वाद घेतले. असा तो पहिला प्रसंग होता. म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळेला तुम्ही गुरुदेवांची कुंडली बनवली त्यावेळेला तुम्हाला वाटलं की हे अद्वितीय असं काहीतरी ही पत्रिका आहे, ज्यांच्या चरणी आपण आलोय, आपण किती भाग्यवान आहोत. मला असं वाटतं तेव्हापासून जवळजवळ 40 वर्ष तुम्हाला गुरुदेवांचा सहवास मिळाला असणार आहे. हो, कमीत जवळजवळ कमी म्हणजे 40 वर्षांचा जर हो. तुम्हाला गुरुदेवांचा सहवास होता तर पहिल्या भेटीचे अनुभव काय? नाही, तर हे पहिली भेट तर ही अशीच झाली. आणि मग त्या दिवशी आम्हाला वाटलं की नाही, ह्यांच्या दर्शनासाठी हे नगरला असतात आणि त्यांचं दत्तात्रय निवास म्हणून हे आहे स्थान. तर गोळेसाहेबही जास्त ह्याच्यात नव्हते त्यांच्या, कारण गोळेसाहेबांचे मित्र जे बापट म्हणून होते, विश्वासराव बापट, त्यांच्याकडे पूर्वी गुरुदेव येतात असं आम्हाला कळलं होतं, गोळेसाहेबांनी सांगितलं होतं. त्यामुळे मग आम्ही गोळेसाहेबांबरोबर तिकडे नगरला दर्शनाला जायचं ठरवलं. आणि एक त्या काहीतरी 15 गुरुदेव इथून 7-8 दिवस मुंबईला असायचे. ते नगरला परत गेल्यानंतर आम्ही मग त्यांच्याकडे जायचं ठरवलं. आणि गोळेसाहेब, मी, त्यांची मिसेस आणि आणखी एक मित्र आमचे होते, आता ते लक्षात नाही माझ्या, पण 4 जण आम्ही निघालो तिकडे जायला. आणि त्यावेळेला आम्ही बसने जायचो, एस.टी. बसने, बॉम्बे टू नगर. आणि तिकडे जायला निघालो तर काय पहिला अनुभव असा आला की त्या घाटामध्ये, पूर्वी जुना घाट होता मुंबई याला पुण्याला जायचा, तर त्या घाटामध्ये आमची बंद पडली. आणि जे आम्ही सकाळी 5ला पोहोचणार ते सकाळी जवळजवळ 7:30ला पोहोचलो तिकडे नगरला. आणि गाडी 4 तास बंदमध्ये. आणि नंतर तिथे गेल्यानंतर हॉटेलमध्ये उतरलो. आणि सकाळी मग 7ला कारण आम्हाला कळलं होतं की 7ला तिथे आरती करतात गुरुदेव, आणि स्वतः गुरुदेव पूजा करतात या गर्भगृहामध्ये बसून. मग आम्ही 8ला गेलो तेव्हा गुरुदेवांची पूजा वगैरे आटोपली होती. मग गुरुदेवांनी तिथे बाहेर आलेल्यांना आधी तिथे मग चहा पाणी द्यायचे. आणि मग आम्ही तिथे त्यांच्या त्या हॉलमध्ये बसायचो. आज आपल्याला कल्पना असेल, दत्तात्रय निवासामध्ये जो हॉल होता ना, तिथे गुरुदेव बसायचे. त्यावेळेचं गर्भगृह जरा निराळं होतं, आज गर्भगृह मॉडिफाय झालंय. तर तिथे खाली बसायचे. आणि समोर मग त्या याच्यात एका बाजूला लेफ्ट साईडला स्त्रिया बसायच्या, राईट साईडला पुरुष बसायचे. आणि आम्ही तिथे त्यांच्या दर्शनाला बसलो. आणि ते बसल्यावरती आम्ही आपल्या एखाद्या विद्यार्थ्यासारखे काही 2-4 प्रश्न विचारायचे. आणि काय अध्यात्म काय हे आम्हाला कुठे खाच्याची खातात माहिती नव्हतं त्यावेळेला, पण अशा याच्यात ते प्रश्न विचारायचे म्हणून बसलो. तेव्हा गुरुदेव बोलता बोलता गुरुदेव हसायचे, कोणाकडे तरी पाहायचे. आणि नंतर मला एकदम असं वाटलं की आपण हे लिहून आणलं, हे बरोबर केलं की नाही माहिती नाही, पण गुरुदेवांनी दुसऱ्याकडे पाहून एकदम प्रश्न केला. काही लोक असे असतात ना की ते आमचं परीक्षा बघायला येतात म्हणायचे. हा पहिला अनुभव. आणि परीक्षा बघायला येतात म्हणजे काय, तर नाही म्हणे, मला माहिती आहे तुम्हाला काही विचारायचं आहे, बोला विचारा काय करायचं. असं विचारल्यानंतर मग आम्ही गुरुदेवांना आमचे काय थोडे याचे प्रश्न असतील, ह्या धार्मिक प्रश्न वगैरे, ते विचारायचं. नंतर मग आम्ही थोडं धाडस केलं आणि गुरुदेवांनी अत्यंत आनंदाने सगळ्यांना हे केलं. आणि अशा प्रकारे त्यांचं तिथे दर्शन झालं नगरला, दत्तात्रय निवासामध्ये. ते तुमचं पहिलं नगरमधलं दर्शन झालं. ते दर्शन घेऊन आल्यानंतर पण तुम्हाला वेगवेगळे अनुभव गुरुदेवांचे येत गेले, बरोबर? त्यातला पहिला एखादा अविस्मरणीय असा काही असेल अनुभव तर तो जरा सांगावा. नाही, आता गुरुदेवांच्या चरणाशी आल्यानंतर कशा म्हणजे आम्हाला तसे चमत्कारच वाटता येतो खरं म्हणजे. कारण गुरुदेवांच्या आल्यानंतर आम्हाला अशी ओढ वाटायला लागली की त्यांच्याकडे. आता कधी आम्ही कधी गेलो असेल तो आता महिना आठवत नाही, पण त्याच्यानंतर 79 साल गेलं, पूर्ण गेलं ते वर्ष. दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी आम्ही तिथे जायचो. नंतर आमच्या पत्नीला वगैरे घेऊन गेलो. कधीतरी मुलगा वगैरे असलं तर त्यांना घेऊन जायचा विचार केला. आणि आमचे काही 2-4 मित्र होते त्यांनाही घेऊन जायचं. आणि प्रत्येकाला तिकडचं आकर्षण एवढं वाटायला लागलं ना की तिथे गेल्यावर मनाला एकदम आनंद मिळायचा, शांती मिळायची. कारण त्यावेळेला ते बिल्डिंग छोटी होती. आणि आम्ही जेव्हा जायचो ना तिकडे तेव्हा दत्तात्रय निवासातच राहायचो कारण पहाटे 5ला पोचायचो. वरती पहिल्या मजल्यावरती राहायचो. तिथे 2 खोल्या बंद असायच्या.
आणि वरती छोटीशी गच्ची होती आणि बाहेर त्या रूममध्ये आम्ही झोपायचो. स्नान वगैरे करून 7ला गुरुदेव स्वतः पूजा करायचे आणि तिथे मग त्यांचं पूजन वगैरे बघायचं आम्ही त्या खाली बसून आणि मग त्यांचं दर्शन घेऊन मग बाहेर पडायचो. असं तिकडे हे होती, सिस्टीम होती. तर ह्या याच्यामुळे इतकी ओढ लागली ना की खूपच आम्हाला त्याचा आनंद मिळायला लागला. आणि ते करता करता 80 सालचा अनुभव असा झाला की मी कॉर्पोरेशनमध्ये होतो, थोडासा इंटरेस्ट घ्यायचो आणि त्यामुळे काही ठिकाणी ज्या डिपार्टमेंटमध्ये मी होतो तिथे मला एवढं हे मिळालं, म्हणजे हा पर्सनल अनुभव झाला खरं म्हणजे, की मला एकदम परदेशी प्रथम जाण्याची संधी मिळाली 1980 साली. आणि 1980 साली मला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती रोमला, म्हणजे इटलीमध्ये. तर तिकडे माझं सिलेक्शन झालं आणि मी आणि आमचे स्टँडिंग कमिटी चेअरमन धारक म्हणून आम्ही दोघं तिकडे जाणार होतो. आणि जायचं तर नगरला दर्शन करून आलो होतो, महाराजांच्या कानावर आधी घातलं नव्हतं. पण काय झालं माहिती नाही, जायच्या 2 दिवस आधी मी जरा थोडंसं ताप आला, आजारी पडलो. अरे काय करायचं, पासपोर्ट नव्हता. आमच्या कमिशनरनी स्पेशल परमिशन देऊन 7 दिवसात पासपोर्ट काढून दिला. हेच म्हणे काही जरूर नाही, विसा मिळाला. आणि सगळं झाल्यावरती मग मी शेवटी करावं काय, पण अशा वेळेला गुरुदेव आठवले. आणि मग गुरुदेवांना मी फोन केला आणि म्हटलं, गुरुदेव मला अशी संधी मिळाली आहे, आपली कृपा असेल कदाचित, आम्हाला रोमला जायचंय पण माझी तब्येत बरी नाही. तेव्हा गुरुदेव स्वतः बोलायचे नाही, ते बोलायचे प्रभाकर, त्यांचे असिस्टंट तिथे होते प्रभाकर, त्यांच्याबरोबर बोलायचे. मग महाराज म्हणाले, त्यांना सांगा काळे साहेबांना काही काळजी करू नका, माझा फोटो तुम्ही जवळ ठेवा. आणि बरोबर, इतकं त्यांनी सांगितलं आणि तो फोटो मी जवळ घेतला गुरुदेवांचा आणि रोमला गेलो. आणि सांगायचं कारण तिथे गेल्यानंतर काही नाही, मला जो पेपर प्रेझेंट करायचा होता तो प्रेझेंट झाला. आणि इतकं मिळालं की मला तिथून त्यांना फोन करायची इतकी आली. माझ्याबरोबर माझे बॉस होते त्यावेळेचे डायरेक्टर, आणि मग त्यांच्याकडनं त्यांच्या नगरला त्यांच्या पियाला फोन केला. म्हटलं, गुरुदेव आपली कृपा, माझं सगळं व्यवस्थित चाललं इथे. असं करून आम्ही तिथे फोन केला आणि सुधारणा आणि तो मस्त झाला. एवढंच नाही तर आमच्या काही मित्रांच्या संगतीने आमचं लंडन, स्वित्झर्लंड, युरोप सगळी ट्रीप 15 दिवसाची करून आम्ही मुंबईला परत आलो. आणि आल्यावर इतकी आतुर झालो की आम्ही दर्शनाला गुरुदेवांच्या म्हटलं, गुरुदेव आपल्या कृपेने सगळं व्यवस्थित पार पडलं आणि छान झालं. एवढंच नाही तर इतकी आम्हाला संधी मिळाली की तिथे TV वरती आमचं हे झालं, भारताची म्हणजे मुंबईची प्रगती काय, कशी काय, प्लॅन काय, याच्यावरती चर्चा झाली. आणि गुरुदेवांना ते सगळं सांगितलं आणि त्यांचे म्हटलं, आम्ही ऋणी आहोत गुरुदेव आपले. आणि हे झालं. म्हणजे ह्यातनं असं आहे की गुरुदेव स्वतः प्रत्येकाची किती काळजी घेत होते. म्हणजे तुम्हाला लगेच वाटलं की गुरुदेवांकडे नगरला एक फोन करावा आणि विचारावं की आता मला जायचंय तर कसं करू किंवा काय. आणि गुरुदेव आपल्याला त्या सगळ्या बाबतीत निशंक करून टाकतात आणि त्यांच्यावर सगळं सोडून आपण जातो. पण त्यानंतर तुम्ही तिथून जाऊन आला, नगरला गेलात, कृतज्ञता व्यक्त करणं हा जो भाव आहे तोच गुरुदेवांना आपल्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षित असतो असं मला वाटतं. आता दुसरा एखादा अनुभव जो खूप म्हणजे हा तुमचा व्यवसायाशी संबंधितला असेल, पण दुसरा कुठचा तरी प्रापंचिक असा काही असेल तर तोही जरा सांगावा. असे तुमच्याकडे बरेच असणार आहेत अनुभव. आहेत, बरेच अनुभव आहेत. कारण त्याच्यानंतर आमचा जो इकडे येण्याचा जो हे झाला ना, तो त्याच्यानंतर दरवर्षी म्हणजे गुरुपौर्णिमेला वगैरे जाणं हे खूपच झालं. परंतु नंतर मग गुरुदेवांशी एवढी काय म्हणतो ना, त्यांच्या चरणाशी एवढे आम्ही लीन झालो ना की आम्हाला वाटायला लागलं की या गुरुदेवांचं काय किती कार्य मोठं आहे. तेव्हा गुरुदेवांनी काय सांगायचं की त्यांच्या ते जेव्हा अशा याच्यामध्ये सकाळी बैठकीला बसत असत त्यावेळेस ते सांगायचे. मग त्यांच्या गुरूंचं त्यांना कसं दर्शन झालं काय वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे मला माझ्या गुरूंचं कार्य करायचं आहे, तर त्या कार्याला तुमच्यासारख्या भक्तांनी, मला भक्त नको आहेत नुसते, मला तिथे माझे कार्यकर्ते असणं फार आवश्यकता आहे. तुम्ही लोकांनी भक्ताच्या ऐवजी कार्यकर्ते बनायचं शिका आणि ते करण्याचं शिका. आता हे कार्य काय आहे तर मला वेदांचा प्रचार करण्याचं कार्य माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे. तुम्हाला कल्पना नाही, मी सुद्धा खूप हाल अपेष्टा काढून माझं जीवन काढलेलं आहे, तपश्चर्या केली आहे. माझे गुरु गाणगापूरला त्यांचं कर्मभूमी आहे, तिथे मी हे केलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे कार्य करायचा प्रयत्न करा. आणि ह्या आता वेदांचं कार्य करण्यासाठी मी आपल्या दत्तात्रय निवासाच्या बाजूचा प्लॉट घेतलेलेच आहेत, 1-2 प्लॉट आहेत ते घेतलेत. तर तिथे काहीतरी करायचं तुम्ही ठरवा.
आणि त्याच वेळेला हा मुंबई सत्संग मंडळाची स्थापना फेब्रुवारी 1980मध्ये झालीच होती. तर त्याच वेळेला मग गुरुदेवांनी सांगितलं की हे कार्य आपल्याला करायचं आहे. तर हे कार्य करण्यासाठी म्हणून मग आता मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे गुरुदेवांनी कदाचित माझ्याकडे कटाक्ष टाकल्यामुळे मलाही त्याची जाणीव झाली. आणि मग आमच्या कॉर्पोरेशनच्या त्यावेळेला जेव्हा हे दत्तात्रय निवास बांधले ते आर्किटेक्ट मला कल्पना नाही, पण तिथले एक आर्किटेक्ट आपण केले होते करंदीकर म्हणून. ते पुण्यातले, त्यांच्या करंदीकरांचे 1-2 थिएटर्स आहेत नगरमध्ये. ते गुरुदेवांचे त्यावेळेला आर्किटेक्ट म्हणून काम करायचे त्यावेळेला. पण मग त्यांनी काम न करता आमच्या कॉर्पोरेशनमध्ये असल्यामुळे आमचे आर्किटेक्ट आमच्या हाताशी होते सगळे. तर त्यांनी ते वेदांत बिल्डिंगचा एक सुंदर प्लॅन तयार केला, जो आज वेदांत बिल्डिंग आहे अहमदनगरला. त्याचा प्लॅन तयार करून मग तो इम्प्लिमेंट करायचा हे केला. तर मग गुरुदेवांनी मुंबई सत्संग मंडळाचं म्हणजे त्यावेळेला गोळे, परांजपे आणि काळे हे तिघांची जोडी होती. तर ते गोळे आणि परांजपेंना त्यांनी सांगितलं की आता बघा, परांजपे पण खूप अतिशय मेहनती भक्त होते, ते ट्रस्टी होते त्यावेळेला गोळे आणि परांजपे. आणि त्यांनी मग असा प्रयत्न केला की आपल्या मुंबई सत्संग मंडळाचं जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करायची आणि ही वेदांत बिल्डिंग उभी करायची. अशा प्रकारे प्रयत्न करत करत वेदांत बिल्डिंगचे प्लॅन झाले, ते अप्रूव्ह करून घेतले. त्याचं तिथे बांधकाम सुरू झालं. आणि मग त्याच्या वेळेला आमच्याबरोबर आमचे एक दुसरे सहकारी होते भागवत म्हणून, त्याचे नंदा भागवत म्हणून होते, ते पण आमच्याबरोबर असायचे. ते पण एक आर्किटेक्ट इंजिनियर होते. त्यामुळे मग आम्ही तिथे ते बिल्डिंग सुरू केली आणि त्या बिल्डिंगचं काम मग पाहता पाहता जवळजवळ 86-87 मध्ये पुरं झालं. आणि त्यावेळेला गुरुदेवांनी मुंबई सत्संग मंडळाचे एवढे वाखाणणी केली की मुंबई सत्संग मंडळाने पुढाकार घेऊन खूप चांगलं कार्य केलं आणि हे माझ्या कार्याला मदत केली. असं ते कार्य त्यावेळेला उभं राहिलं. मला वाटतं पण या कार्यामधलं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यातली आर्थिक बाजू जी होती ती महत्वाची होती ना, की एखादी इमारत बांधायची आहे हे जरी असलं तरी त्याला आर्थिक सहाय्य फार गरजेचं होतं. आणि ते सहजपणे कसं ते तुम्ही सांगितलं तर जरा बरं होईल. नाही, हे आर्थिक सहाय्य करायचं म्हणजे त्यावेळेला काय होतं की जेव्हा गुरुदेवांनी हे सत्संग स्थापन केले ना, त्यावेळेला मुंबई सत्संग मंडळ हे पहिलं मंडळ होतं 1980 साली. त्यावेळेला गुरुदेवांनी त्या वेळेला बैठकीमध्ये आशीर्वाद द्यायचे. आमचे गोळे साहेब आणि ते भागवत साहेब दर महिन्याला, आणि आमचं त्यावेळेपासून सुरुवात झाली, दर महिन्याला सत्संग व्हायचा, महिन्यातून एकदा. आणि त्यावेळेला मग नगरला जाऊन गुरुदेवांचे आशीर्वाद, त्यावेळेला टेप रेकॉर्डर वगैरे असायचे, त्याच्यावर आशीर्वाद घ्यायचे आणि ते आशीर्वाद श्रवण त्याच बैठकीत करायचे. त्यावेळेला गुरुदेवांनी जेव्हा मग आता मी बोललो की मला सत्संग मंडळ एवढ्यासाठी करायचे की मला माझे ह्या कार्यासाठी कार्यकर्ते तयार करायचे. आणि मग त्याचं कार्य करताना गोळेसाहेब म्हणजे अतिशय सिन्सिअर आणि भयंकर स्ट्रिक्ट असे होते. मग गोळेसाहेबांनी त्यावेळेस असं केलं की आपले सत्संगाची सभासद वाढवले पाहिजे. आणि मग ते सत्संगाचे सभासद वाढवताना त्यांनी अशी कंडिशन घातली की जे पहिल्यांदा 3 पुस्तकं आपले म्हणजे पावती पुस्तकं करायचे, दत्तात्रय दत्त म्हणजे भगवान दत्तात्रय सत्संग मंडळ नाही, दत्त देवस्थान ट्रस्टचे, ती पावती पुस्तकं आणून त्याच्या पावत्या 3 पुस्तकं जे खपवतील त्याला आपण मग मेंबर करून घ्यायचा. अशा प्रकारे सुधारणा करून अशा प्रकारे निधी संकलनाची सुरुवात केली. आणि निधी संकलनाचं तर गुरुदेवांनी इतकं व्यवस्थित सांगितलं होतं की कोणालाही तुम्ही जबरदस्ती करायची नाही, कोणालाही पावतीशिवाय पैसे घ्यायचे नाही, हे तुमचं अतिशय म्हणजे तत्वनिष्ठ आणि असं करायचं, पावतीशिवाय ते घेऊ नका आणि लोकांना पावत्या द्या आणि त्यांना आपलं कार्याची सगळी ही सांगा त्यांना की काय आपलं हे कार्य करायचं आहे, कशासाठी हे आपण करतोय आणि त्याप्रमाणे पैसे गोळे करा. आणि त्याप्रमाणे इतकं काय झालंय की सगळीकडे एवढं झालं की तिकडे काय जो त्या मंदिराचा त्यावेळेला काय 20-1 लाख रुपये खर्च लागत असेल तर त्यातला बराचसा खर्च मुंबई सत्संग मंडळाकडनं तो जमा झाला आणि ते काम पटापट वरती पुढे गेलं. असं ते सगळं झालं. आणि त्या कामाला खरी म्हणजे गती मिळाली म्हणजे गुरुदेवांनी, आता पुढे मी कधी तर तुम्हाला आलं तर तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आम्ही काशी यात्रेला 1986 साली गेलो त्यावेळेला गुरुदेवांनी सांगितलं की काशी यात्रा झाली. मी माझ्या गुरूंचं म्हणजे आता प्रत्यक्ष परमेश्वराचं, कारण तुम्हाला माहिती आहे ते स्वयंभू शंकर काशी विश्वेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतल्यावर त्यांचा पहिला वाढदिवस तिथे साजरा झाला होता, वर्धापन दिन मार्चमध्ये, म्हणजे फाल्गुन शुद्ध तृतीयेचा. देव गुरुजी म्हणून तिथले होते त्यांच्या घरी. आणि तिथे महाराजांनी जे काही भाषण किंवा जे काही आशीर्वाद दिले त्यावेळेला सांगितलं की आता आपल्या या वेदांच्या कार्याला गती येईल. आणि त्याच्यानंतर 86 सालची ती ट्रीप झाली आणि 88 मध्ये वेदांत बिल्डिंगचं मध्ये वेद विद्या सुरू झाली.
एक फडके गुरुजी म्हणून होते, त्यांच्या याच्या खाली तिथे 8-10 विद्यार्थ्यांचे वेदांचं शिक्षण सुरू झालं सुरू होतं. झालं. हा खरा म्हणजे हा चमत्कार असते. म्हणाले का आणि काशी यात्रा झाली काय आणि इकडे वेदांचं केलं कार्य काय? सुरू झालं काय. हा, म्हणजे मला आता असं म्हणायचं आहे की एक तर गुरुदेव जे बोलतात ती गुरुवाणी साक्षात ईश्वरी तत्वच असल्यामुळे ते जे सांगतील ते खरंच होतं कायमही. म्हणजे आणि ह्याचे अनुभव तुम्ही अनेक घेतलेले आहेत. फक्त ते आपल्याकडून करून घेत होते, ते सांगायचे, पण फक्त त्यांची भाषा आपल्याला कळणं की गुरुदेवांना नक्की काय म्हणायचंय हे समजण्याची पात्रता आपल्यात आली की मला वाटतं गुरुदेव ते करून घेतात आणि त्याचा तुम्हाला खूप अनुभव आहे. सगळ्यात अनुभवी असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू तुम्ही आहात. आजच्या या एपिसोडमध्ये आपण तुम्ही या चरणी आलात कसे आणि तुमचे काही पहिले अनुभव आज आमच्या बरोबर शेअर केलेत. आज हा आपला पूर्वार्ध होता. उत्तरार्धात आपल्याला नक्कीच पुढचे अनुभव ऐकण्याची उत्सुकता आम्हाला तर आहेच, परंतु आपला हा व्हिडिओ जो कोणी बघत असतील तर ह्या चॅनलवरनं बघणाऱ्यांनी कसा वाटला तेही कळवावं आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट देऊन कराव्यात, एवढीच मी सगळ्यांना विनंती करते. आणि आजच्या एपिसोडला आपण इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.